नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट सातारा। आज आपण जाणून घेणार आहोत सिक्रेट्स ऑफ IVF सक्सेस। म्हणजे कोणत्या अशा गोष्टी आहेत, कोणते असे फॅक्टर्स आहेत की जे आपण जर लक्षात ठेवले तर आपल्या IVFचा सक्सेस रेट नक्कीच वाढणार आहे। तर आपण याच्यावरती बोलताना मी 3 बाबींवरती बोलणार आहे की पेशंटशी निगडीत कोणत्या गोष्टी आहेत, आपण जे ट्रीटमेंट घेतोय त्याच्याशी निगडीत कोणत्या गोष्टी आहेत, आणि आपल्या लॅब बद्दल आपण जिथे ट्रीटमेंट घेतोय त्याच्याशी निगडीत कोणत्या गोष्टी आहेत की जेणेकरून आपण जेव्हा ट्रीटमेंट घेतोय तेव्हा ह्या तिन्ही गोष्टी बघून आपण पुढे जाणं गरजेचं ठरतं। पहिली खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटशी निगडीत, त्या कपलशी निगडीत असणाऱ्या गोष्टी। वय IVF मध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे। एज इज इंडिपेंडंट फॅक्टर फॉर IVF सक्सेस रेट। उदाहरण द्यायचं झालं, जर 2 पेशंट आपण घेतले, एकीचं वय आहे 25 आणि एकीचं वय आहे 35, सो आपण जे 25 मध्ये जे IVF करतोय त्यांच्यामधला सक्सेस रेट थोडासा नक्कीच जास्त राहणार आहे। त्याचं कारण आहे की एज डिसाइड्स द क्वालिटी ऑफ द एग। वय जे आहे ते अंडबीजाची गुणवत्ता ठरवतं। तसंच शुक्राणूंच्या बाबतीत शुक्राणूंची गतिशीलता किती आहे, शुक्राणूंची संख्या किती आहे, मेल फॅक्टर तर नाहीये ना, स्पर्मची क्वालिटी म्हणजे शुक्राणूंची गुणवत्ता आपल्याला गर्भ तयार करण्यासाठी महत्त्वाची आहे। सो एग क्वालिटी, स्पर्म क्वालिटी आणि एम्ब्रियो क्वालिटी म्हणजेच जो तयार होणारा जो भ्रूण आहे त्याची क्वालिटी, गुणवत्ता काय आहे याच्यावरती प्रेग्नन्सीचा सक्सेस रेट, IVFचा सक्सेस रेट अवलंबून असतो। साधारणपणे असा एक प्रश्न विचारला जातो की मॅडम IVF करतोय मग 100% गुणवत्ता आपण गोळ्या औषधांनी किंवा कल्चर मीडिया आपण जे वापरतो त्यांनी नाही का वाढवता येत। सो इथे मला नमूद करायचं आहे की कल्चर मीडिया, लॅब क्वालिटी, आपण जे काम करतो त्याच्यामधली केअर याच्यामुळे नक्कीच थोडीफार गुणवत्ता वाढवू आपण शकतो आणि वाढवतो देखील। पण एज हा इंडिपेंडंट फॅक्टर राहतो। पेशंट्स फॅक्टर आर व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अन सक्सेस रेट। दुसरी गोष्ट येते, आपण जी ट्रीटमेंट घेतोय की जी आपण सायकल करतोय त्याच्यामधले कोणते घटक IVF सक्सेस रेटसाठी महत्त्वाचे आहेत। आपण कोणता प्रोटोकॉल वापरतोय, कोणते इंजेक्शन्स वापरतोय, इंजेक्शन्स वेळच्या वेळी घेतोय का, जे इंजेक्शन्स आहेत त्याची कोल्ड चेन मेंटेनन्स झालेला आहे का, व्यवस्थित ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत का, या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतात। तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मला इथे नमूद करायची आहे की आपण फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर करतोय की फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर करतोय, आपण 5व्या दिवसाचे गर्भ सोडतोय की 3ऱ्या दिवसाचे गर्भ सोडतोय। भरपूर खूप याच्यावरती संशोधन होऊन असं दिसून आलेलं आहे की फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर्स म्हणजे पहिल्यांदा गर्भ तयार करायचे, 5व्या दिवसापर्यंत ते लॅबमध्ये वाढवायचे आणि ते गर्भ गोठवून ठेवून त्याच्या पुढच्या सायकलला गर्भाशयाचं अंतस्तर चांगलं तयार करून त्याच्यामध्ये गर्भ सोडणं म्हणजे फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर करणं। सो फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरचे जे रिझल्ट्स आहेत ते फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे सेम सायकलमध्ये ट्रान्सफर करण्यापेक्षा एक 5 ते 10% जास्त दिसून आलेले आहेत। तसंच 5व्या दिवसाचे गर्भ जर आपण सोडतोय तर त्याचेही रिझल्ट्स जे आहेत, त्याचा जो सक्सेस रेट आहे तो नक्कीच जास्त आहे। सो आपण सायकल करताना ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेतोय का हे खूप महत्त्वाचं ठरतं। आणि मग लॅब फॅक्टर्स, लॅबमध्ये आपण कशा पद्धतीने लॅब आहे, सुसज्ज लॅब आहे का, क्लिनिशियनचा अनुभव, एम्ब्रिओलॉजिस्ट व्यवस्थितरित्या अनुभवी एम्ब्रिओलॉजिस्ट काम करत आहेत का, मीडिया जे वापरतोय आपण ते खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत का, लॅब क्लिनिंग, लॅब मेंटेनन्स व्यवस्थितरित्या होतोय का, टेम्परेचर रेग्युलेशन व्यवस्थित आहे का, ह्या गोष्टी सुद्धा IVFच्या सक्सेस रेटमध्ये महत्त्वाच्या ठरतात। सो पेशंटचे फॅक्टर्स, आपण जी काही ट्रीटमेंट घेतोय त्याचे काही फॅक्टर्स आणि आपण जिथे ट्रीटमेंट घेतोय त्याचे काही फॅक्टर्स हे IVFच्या सक्सेस रेटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ट्रीटमेंटसाठी IVFच्या जाताय ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही क्लिनिशियन, लॅब आणि IVF सेंटरची निवड करणं गरजेचं आहे। मला नक्की आशा आहे की हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही IVFला जाणार आहात
आणि ज्या एखाद्या कपलला IVFचा लाभ घ्यायचा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल. जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. आमचा ईमेल ID आहे drreshmak@gmail.com, drreshmak@gmail.com. धन्यवाद.